बीड शहरातल्या बार्शी रोड भागामध्ये असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे। कारण आहे पूजा अणसरवाड। 10वीच्या या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीमध्ये राहून 91% इतके गुण मिळवलेत। ही आहे बीडच्या स्मशानभूमीत राहणारी पूजा। एकीकडे जळणारे मृतदेह आणि दुसरीकडे अभ्यास करत असलेली ही पूजा, हे चित्र अनेकदा बीडकरांनी पाहिलंय। वडील भिक्षा मागतात तर आई सुया, बिब्बे, गरसुल्या विकून कुटुंबाचा गाडा हाकते। अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूजानं मामाकडे म्हणजे स्मशानभूमीत राहून 10वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवलेत। डॉक्टर होऊन लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं हाच आपला उद्देश असल्याचं पूजा सांगते। इथे लाईट लोड शेडिंग जास्त आहे, त्यामुळे मग कधी प्रेत आलं तर त्याचा उजेड जो असतो त्यामध्ये अभ्यास करायचे। आणि जरी लाईट असली तरी घरात फॅमिली मोठी असल्यामुळे गोंधळ असतो, त्यामुळे मग इथं विजेच्या खांबाखाली अभ्यास करायचे। पूजानं मिळवलेल्या यशामुळे आमच्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आई आणि मामाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळतात। ती म्हणते आता डॉक्टर होऊन MBBS व्हायचं असं आम्हाला खूप वाटते। आमची पोरगी एवढं आलं म्हणजे खूप आनंद वाटते आम्हाला। पण मुलगी इथं शिकली, आता मोठी जळताना सगळं इथं अभ्यास करायची म्हणजे असं एकदम फार अभ्यास करायची, घरकाम करायचे, मला बी मदत करायची। ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माणसाचा इहलोकीचा प्रवास थांबतो, त्या स्मशानभूमीच्या सानिध्यात पूजानं केवळ जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे। पूजाला डॉक्टर व्हायचंय, त्यामुळे तिच्या पंखांना बळ देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या आधाराची, मदतीची। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। सायकलचं पंक्चर काढणाऱ्याच्या मुलानं 10वीच्या परीक्षेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। सुहेल अन्सारी असं या हुशार विद्यार्थ्याचं नाव आहे। भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आपल्या मेहनती मुलाच्या प्रगतीला आपल्याच गरिबीमुळे ब्रेक तर लागणार नाही ना, याची चिंता त्याच्या पालकांना सतावत आहे। 10 बाय 10च्या खोली नंबर 137 या भाड्याच्या छोट्याशा खोलीत राहतं अन्सारी कुटुंब। त्यांचा लाडका मुलगा सुहेल 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून पहिला आलाय। त्याला पुढे सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय। साइंस में 98% मार्क्स मिले, तो मैंने सोचा कि मेरे को साइंस अच्छी लगती है, तो मैं सोच रहा हूँ कि आगे मैं साइंस को लेकर सॉफ्टवेयर इंजीनियरिंग करूँ। लेकिन मेरे फैमिली थोड़ा फाइनेंशियल इशू थोड़ा वो है, तो मम्मी चाहती है कि मैं कॉमर्स लूँ, पर मुझे साइंस लेने का वो है, तो मुझे साइंस लेना है। सुहेल अन्सारीच्या यशामुळे त्याचे अम्मी अब्बू भारावून गेले। दुसऱ्याच्या सायकल दुकानात पंक्चर काढण्याचं काम सुहेलचे वडील करतात। त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईत सुहेलसह 2 मुलं आणि घराचा महिन्याचा खर्च ते कसाबसा करू शकतात। त्यामुळे मुलाच्या विस्तारणाऱ्या पंखांना बळ कसं द्यायचं याची चिंता त्यांना सतावते। नहीं अम्मी, मैं सॉफ्टवेयर इंजीनियर बन करके रहूँगा, ऐसा बोलता था। मैं बोली अरे बेटा ऐसा बोलता है, रहने के लिए झोपड़ी में ख्वाब देखता है महल के। तो नहीं अम्मी, ख्वाब देखने में का पैसा लग रहा है, ख्वाब देखने में क्या जा रहा है, मैं मतलब बन करके रहूँगा। तो और क्या चाहिए, अभी अब ले लाया है इतना अच्छा, तो आप लोग के बस मदद चाहिए। आप लोग उसको किसी तरह से मदद करके आप उसका सपना पूरा कीजिए, साथ साथ माँ बाप को भी सपना पूरा होगा, बेटा का सपना पूरा होगा। तो बच्चा बोल रहा है साइंस के पढ़ने के लिए, बोल रहा है उसको इंजीनियर बनना है। उतना तो औकात नहीं है हमारे पास पढ़ाने का, लेकिन आप लोग की मदद की ज़रूरी है, मदद करवा के पढ़वाइए उसको। 10,000 रुपया कमाता हूँ महीने का, उसी में चलता है। उसमें से भाड़ा देना पड़ता है? हाँ, 4,000 रुपया घर का भाड़ा देता हूँ, बाकी चलता है। विद्यार्थी जो आहे तो पूर्वीपासून कष्टाळू होत करू, गाईडलाईन घेणारा, समजा काही विषयामध्ये कमी मार्क्स मिळतात तर तो आम्हाला विचारणार सर याच्यासाठी तुम्ही मला काय मदत करू शकता। अशा विद्यार्थ्यासाठी समजा कुठून मदत मिळत असेल, त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असं त्याने सांगितलं आहे, पण त्याचं आयुष्य सुधारण्यासाठी मी अपील करेन की त्याला मदत व्हावी। जन्मापासून गरिबीचे चटके सहन करणाऱ्या सुहेलला त्याचं स्वप्न तर पूर्ण करायचंच आहे, शिवाय आपल्या कुटुंबालाही या गरिबीतून बाहेर काढायचं आहे। यासाठी सुहेलच्या संघर्षाला हवी आहे तुमची साथ। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। संघर्षाला हवी साथ मिशन झी 24 तासमध्ये आज आता आपण पाहूया साताऱ्यातल्या मानसीच्या यशस्वी कहाणी। सुरक्षा रक्षकाची मुलगी असलेल्या मानसीने 10वीमध्ये 97.80% इतके गुण मिळवलेत।
राहायला 10x10ची जागा, वडील सुरक्षा रक्षक, आईला अत्यंत तोकड्या पगाराची नोकरी. अशा प्रतिकूल परिस्थितीत साताऱ्याच्या मानसी बाजारेनं 10वीच्या परीक्षेत 97.80% गुण पटकावलेत. केवळ जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय. भविष्यात जेईईची परीक्षा देऊन IT इंजिनियर होण्याचं मानसीचं स्वप्न आहे. सगळ्यांनी खूप म्हणजे मला अभ्यासाला खूप वेळ दिला. सगळ्यांनी शांतता घरात ठेवायची. सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आई-वडिलांचा, भावांनी पण खूप मदत केली. BA नंतर BEd करण्यासाठी डोनेशन भरायला पैसे नसल्यामुळे मानसीचे वडील सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात. मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या बाबतीत जे घडलं ते मुलांच्या बाबतीत घडू नये आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षण मिळावं यासाठी हवे ते कष्ट करण्याची तयारी मानसीच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे. IDBI बँकेत आहे सिक्युरिटी म्हणून. त्याच्या आधी अगोदर CISB मध्ये होतो रोज व्हॅलीला 3 वर्ष केलं. जास्त कष्ट करून पण आपलं शिकून मुलीची इच्छा आहे म्हटल्यानंतर शिकवून काढतो. आपला वेळ आहे तो इतर ठिकाणी वाया न घालवता आपल्या अभ्यासासाठी द्यावा हे तिला समजत होतं. आम्हाला कधी सांगायची गरज लागली नाही. मानसीला तिचं स्वप्न पूर्ण करून वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मात्र मानसीच्या संघर्षाला हवी साथ तुमची. सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा. सोलापूरमधल्या संगीता गेंट्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 10वीत 94.20% गुण पटकावलेत. पाहूया तिच्या जिद्दीच्या यशाची ही कहाणी. लहानपणीच आईचं छत्र हरवलेलं, पाठच्या 2 भावंडांचा आणि वृद्ध आजीचा सांभाळ करायचा, घरची सगळी कामं आटपायची, पोटा पाण्यासाठी विड्याही वळायच्या. एवढं कमी म्हणून की काय, आत्याच्या निधनामुळे तिच्याही 2 मुलांची जबाबदारी पेलायची आणि यातून कसाबसा वेळ मिळाला तर अभ्यासाला वेळ मिळायचा. संकटांचा एवढा डोंगर समोर असतानाही तिनं 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवले. संगीता गेंट्याळ या विद्यार्थिनीच्या जिद्दीला खरोखरच सलाम. पहाटे उठून पाठांतर करायचे, अभ्यास वगैरे करायचे आणि त्यानंतर पुन्हा इथलं घरातलं थोडंसं काम करून शाळेला जायची. मग शाळेमध्ये सगळा शिक्षक वगैरे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांनी पण म्हणजे आमचं खूप प्रॅक्टिस करून घेतले. इतकंच नव्हे तर शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान संगीतानं पटकावलाय. शिक्षकांनाही तिचा अभिमान आहे. तिचं हे यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी असल्याचं तिचे शिक्षक सांगतात. इतर मुलांप्रमाणे तिनं कधीही कुणावर लाड केलेलं नाहीये. अगदी सकाळी उठायचं, जबाबदारीने घरातली सगळी कामं, कारण आजी वयस्कर असल्यामुळे धुणं, भांडी, चपात्या करणं हे तर तिचं रोजचं काम ठरलेलं आहे. ह्याशिवाय बाकीची कामं करून सुद्धा ती शाळेत वेळेवर हजर राहायची. संगीताला शिकून खूप मोठं व्हायचंय. घरची परिस्थिती बदलायची आहे. मात्र तिच्या जिद्दीला हवी आहे तुमची साथ. संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. ध्येय निश्चित असलं तर यशाचा कोणताही टप्पा गाठणं सुकर होतं. जळगाव जिल्ह्यामधल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवद या लहानशा खेड्यामध्ये कोणत्याही शिकवणीविना शाळेमधल्या अभ्यासिकेमध्ये बसून मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या कुटुंबातल्या संदीप पाटील या विद्यार्थ्यानं 10वीमध्ये 93% गुण संपादन करत कुटुंबियांसह शाळेचं नाव लौकिक केलंय. अमळनेर तालुक्यात दहिवद गावातल्या संदीप रोहिदास पाटीलचं नुसतं कौतुक पुरेसं नाही, वडिलांचं छत्र हरवलं आणि आईवर 6 मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी आली. शेती नाही, स्वतःचं घर नाही, अशा स्थितीत या माऊलीनं मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला. मुलं मोठी झाल्यावर ती देखील आईसोबत दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करू लागली. छोटा संदीपही सुट्टीच्या दिवशी मजुरी करायचा. किंबहुना आजही तो ती करतोच, पण त्याची शिकण्याची जिद्द मोठी. त्याला आईची आणि 5 मोठ्या बहिणींची साथ लाभली. 10वीच्या परीक्षेत त्यानं 93% मार्क मिळवत ही साथ सार्थ ठरवली. मजुरी करून फी भरते तर आपण खरंच काहीतरी चीज करायला हवं आणि कोणत्याही परीक्षेत मी खरंच मागे हटलो नाही. ठरवलं होतं की 90% मला मार्क्स मिळवायचे. त्याच्यामुळे त्या दिशेने मी प्रयत्न केले, सकारात्मकता ठेवली आणि आज खरंच 93% गुण मिळवून मी गावातून पहिला आलो. माझं त्याचे कष्ट पाहून त्यांनी खूप पोषित केली अभ्यासाची आणि शेवटी तो पोषित करेल असंच वाटतंय मला. मी त्याच्यासाठी कष्ट करतोय आणि त्याला पण कष्ट करायला लावतो काही वेळेला सुट्टी असली. पहिलीपासून तो चांगल्या टक्क्याने, चांगल्या मार्कांनी पास झाला. याचा आईलाही आम्हालाही अभिमान आहे आणि आता 10वीलाही चांगला अभ्यास करून त्याने चांगले मार्क्स मिळवले. 93% तो पास झालेला आहे. याचाही आम्हाला अभिमान आहे.
नवभारत माध्यमिक विद्यालयानं आतापर्यंत अनेक गुणवान विद्यार्थी दिलेत. ही परंपरा कायम ठेवणाऱ्या संदीपचं यश त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे अधिकच लख्ख उठून दिसतं. गरिबीच्या परिस्थितीवर मात करून त्याने 93% मिळवले. रात्रीच्या वेळेस अभ्यासिका वर्गामध्ये तो 11 वाजेपर्यंत रोज शाळेत अभ्यास करत बसला. त्याची ही गुणवत्ता म्हणजे आमच्या नवभारत माध्यमिक विद्यालयाचं नाव त्याने रोशन केलेलं आहे. संदीपची ध्येय खूप मोठी आहेत. त्याला IAS व्हायचंय, पण घरची आर्थिक स्थिती तोडामासाच. 2 बहिणींची लग्न व्हायची आहेत. मोलमजुरी हा एकमेव आर्थिक स्रोत. या रगाड्यात त्याच्या आकांक्षांचे पंख छाटले जाऊ नयेत. त्याच्या संघर्षाला झी24 तासची साथ आहेच. तुमची शाबासकी आणि संदीपच्या स्वप्नपूर्तीमध्ये सक्रिय सहभाग हवा आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. भांडूपमधल्या झोपडपट्टी भागामध्ये आयुष्य काढलेल्या रणजित साळुंखेनं 10वीच्या परीक्षेमध्ये 96% गुण मिळवलेत आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढलाय. मात्र पुढचं स्वप्न साकार करण्यासाठी गरज आहे शुभेच्छा आणि आर्थिक पाठबळाचीही. संघर्षाला हवी साथ. मिशन झी24 तासमध्ये आता पाहूया रणजितच्या यशाची ही कहाणी. भांडूपच्या डोंगराळ भागात दाटीवाटीनं पसरलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा हा आहे रणजित साळुंखे. घरची परिस्थिती बेताचीच. राहायला 10 बाय 10चं छप्पर. वडील कंत्राटी कामगार. आई शिवणकाम करून घराला हातभार लावते. अशाही परिस्थितीत रणजितनं 10वीच्या परीक्षेत 96% मिळवले. कुठलाही खाजगी क्लास न लावता एकाग्रतेनं अभ्यास करून त्यानं हे यश मिळवलंय. मुलाच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून रणजितच्या आईनं तब्बल 6 महिने शिवणकाम बंद ठेवलं होतं. केवळ वडिलांच्या तुटपुंज्या कमाईवर घर संसार सुरू होता. 10वीत 96% मिळवून आई वडिलांचे कष्ट रणजितनं सार्थकी लावल्यामुळं त्यांना त्याचा अभिमान आहे. ते सगळं श्रेय मी शाळेला देते. म्हणजे शाळेच्या मुळेच म्हणे शिक्षकांच्या सहकार्यामुळे आज त्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रणजितनं मिळवलेल्या यशाचा अमरकोर विद्यालयाला अभिमान असल्याचं त्याचे शिक्षक सांगतात. त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता शाळेच्या मार्गदर्शनाखाली हे 96.6% इतकं यश संपादन केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. रणजितचा आत्मविश्वास त्याला मिळालेल्या गुणांमुळे वाढलाय खरा. भविष्यात त्याला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय. उंच भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखांना हवंय आर्थिक पाठबळ. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. तर इच्छाशक्ती प्रबळ असली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे नागपूरमधल्या एका विद्यार्थिनीनं सिद्ध केलंय. लोकांकडे मोलकरणीचं काम करणाऱ्या सुमन अमनेरकर यांच्या कष्टाचं त्यांच्या मुलीनं चीज केलंय. कुठल्याही शिकवणीशिवाय अपर्णा अमनेरकरनं 10वीमध्ये 96.40% गुण मिळवले. आर्थिक परिस्थितीचा अंदाज येईल. 2 वर्षांपूर्वी अपर्णाच्या वडिलांचं कर्करोगानं निधन झालं. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून तिची आईच कुटुंबाचा गाडा हाकते, ते लोकांच्या घरी स्वयंपाक आणि धुणी भांडी करून. पण परिस्थितीचं रडगाणं गाण्यापेक्षा अपर्णानं निवडला मार्ग संघर्षाचा आणि ती यशस्वीही झाली. अभ्यास करताना पुष्कळ अडचणी आल्या, कारण घरी पुष्कळ जण आहेत. ते कोणी टीव्ही बघायचं, टीव्ही सुरू असताना पण अभ्यास करावा लागत होता. तर मग ते आवाज डिस्टर्ब करत होता टीव्हीचा. तरीही आपलं मन लावून अभ्यास करायचं. माझी आई आता 2 घरचं स्वयंपाक करते आणि मग बाकीचं धुणी भांडी वगैरे करते. तेवढं करून ती आपल्या पोटाला पुरेल एवढे पैसे कमवून घेते आणि आमचं पालन पोषण करते. 2च खोल्या, त्यात 14-15 माणसं. तिथंच टीव्ही सिरियल्स, तिथेच स्वयंपाक आणि तिथंच बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासही. पण अपर्णानं या सगळ्या अडचणींवर मात केली. मिळवलेत 96% गुण आणि तिच्या आईच्या काबाड कष्टाचं चीज केलं. माझ्या वडिलांना आता 2 वर्ष झालेत. 2 वर्षापूर्वी वारले ते. जेव्हा वडील होते तेव्हा त्यांनी खूप साथ दिली. त्यांनीच मला आत्मविश्वास दिला की तू हे करू शकतेस आणि त्यांचीच इच्छा होती म्हणून मी हे आज मेहनत करून 96% मिळवलेले आहेत आणि पुढे आणखी चांगले मिळवणार त्यांच्यासाठी फक्त. पतीच्या मृत्यूनं अपर्णाच्या आईला घर सोडावं लागलं. त्यांच्या भावानं या माय लेकरांना आसरा दिला. शिंप्याचं काम करणाऱ्या सुरेश अमनेरकरांना कर्करोग होता. होती नव्हती ती सारी पुंजी त्यांच्या उपचारावर खर्च झाली.
त्यामुळे मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न सुमन आमदेरकरांपुढे आ वासून उभा ठाकला. लोकांच्या घरी धुणी भांडी करून पोटाची खळगी भरेल इतके पैसे मिळतात, पण अपर्णाला शिकवणी ही परवडणारी नव्हती. माझी आई दुसऱ्यांच्या घरी कामं करून पैसा मिळवते. एवढा पैसा आईकडे नाही आहे की ती मला क्लासेस लावून देईल, आणि क्लासेस खूप महाग असतात, 16,000 वर्षाचे भरायचे वगैरे, म्हणून त्यामुळे नाही लावले क्लासेस. अपर्णाच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद नाही, परिस्थितीची चिंता मात्र नक्की आहे. या मुलीला, अपर्णाला IAS व्हायचंय. त्यासाठी वाटेल तो संघर्ष करायला ती तयार आहे. आता तिच्या संघर्षाला हवी आहे समाजाची साथ. अखिलेश हवे, झी मीडिया, नागपूर. भंडाऱ्यामधल्या सौरभ देशमुखनं जिद्दीच्या जोरावर 10वी मध्ये 93.20% गुण पटकावलेत. सौरभला शास्त्रज्ञ व्हायचे आणि त्यासाठी गरज आहे समाजाच्या आर्थिक पाठबळाची. पाहूया सौरभच्या यशाची ही कहाणी. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर काय करता येतं याचं उदाहरण म्हणजे भंडाऱ्यातल्या भगीरथा भास्कर हायस्कूलमध्ये शिकणारा सौरभ देशमुख. कारण कुठलाही खासगी क्लास न लावता सौरभनं 10वीत 93.20% गुण मिळवले. सौरभ देशमुखचं कुटुंब भंडाऱ्यातल्या पिंगलाई झोपडपट्टीत राहतं. वडील मजूर, मिळेल ते काम करून कुटुंबाचं पालन पोषण करतात. वर्षभरापासून तर त्यांच्याकडे काहीच काम नाही. मात्र तरी देखील सौरभचे वडील पोटाला चिमटा देत मुलांना शिकवतायत. सौरभनंही त्यांच्या कष्टाचं चीज करत 10वीत 93% गुण पटकावलेत. 9वीचं एक्झाम झालं तर त्याच्यापासूनच आमच्या सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले की 10वीच्या पुस्तका घ्या आणि रेफर करणं सुरू करा. तेव्हापासूनच अभ्यासाला सुरुवात करून पुन्हा परीक्षेच्या एंडिंगपर्यंत तेच रुटीन फॉलो केल्यामुळे आणि आमच्या शिक्षकांच्या अतुलनीय मार्गदर्शनामुळे मला भरघोस यश मिळाले. आपल्या लाडक्या लेकानं मिळवलेल्या यशानं आई वडील भारावून गेलेत. कितीही कष्ट पडले तरी चालेल, मात्र सौरभचं स्वप्न साकारायचंच असा ध्यास त्याच्या आई वडिलांनी घेतलाय. आम्ही वन मजुरीचे म्हणे वर्षभर काम करतो, कधी नागते कधी नाही नागत. 100-150 रुपये मजुरी भेटते, त्याच्या म्हणे कात कसरत करून आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी नव्हतो. आमची अडचण तर कडकीचीच आहे, पण तरी पण आम्ही मुलांना शिकवून आणि त्यांना अधिकार हक्क मिळवूनच देऊ. सौरभच्या यशात त्याच्या शाळेचाही मोठा वाटा आहे. सौरभची जिद्द पाहून शिक्षकांनी अतिरिक्त मेहनत घेतली, त्याचंच फळ मिळाल्याचं त्याचे वर्ग शिक्षक सांगतात. वडिलांची सुद्धा त्यांचा मुलाविषयी अतिशय शिक्षणाविषयी जिद्द होती की मी जरी गरीब असलो, मी मजुरी करत असलं तरी पण माझा मुलगा हा चांगला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावा, हे त्यांची सुरुवातीपासून कळकळ होती. सौरभला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा असून शास्त्रज्ञ होण्याचं त्याचं स्वप्न आहे, आणि म्हणूनच त्याच्या या जिद्दीला हवंय तुमचं आर्थिक पाठबळ. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.